रसिक हो, आज या ठिकाणी या देवरूप गावामध्ये नवतरुण मित्रमंडळ तांबलवाडी यांची प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली होती आहे। या पूजेसाठी आलेले सर्व भाविक यांच्या आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं, त्याचप्रमाणे या मंडळाचे या तांबलवाडी मंडळाच्या आमच्या मंडळाच्या वतीने शतशः आभार मानून या ठिकाणी हरपुडे भेरवाडी हा आमचा सांस्कृतिक नमनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या समोर संपन्न होणार आहे। शाहीर दत्ता भेरे निर्मित हा नमन सांस्कृतिक नमनाचा कार्यक्रम
त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लागलेलं आहे ते म्हणजे अनंत सुरेश भेरे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी साऊंड आणि प्रकाश योजना विक्रांत भोसले सर व त्यांचे सहकारी यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीनं शतश आभार. त्याचबरोबर या ठिकाणी ऍक्टिव्ह बँड व ऑर्गन मास्टर विकी मिशाळे व त्याचे सहकारी व ऍक्टिव्ह बँड सार्थक सावंत, ढोलकीपट्टू प्रतीक शिवगड आणि या कार्यक्रमासाठी मृदुंग वादक प्रितेश गुरव आणि प्रकाश पेंढारे या सर्वांचे आभार मानून आम्ही थोड्याच वेळात आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद. अखंड विश्व ब्रह्मांडाचा दाता विश्वकर्ता विश्वविधाता ज्याला साधू संतांनीच नाही तर अखंड देव देवतांनी देखील तसा पूजेचा मान दिला. असा अनेक नावाने संबोधला जाणारा आपला सर्वांचा लाडका विघ्नहर्ता विनायक. या विघ्नहर्ता विनायकास वंदन करो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस कोटी कोटी प्रणाम करो. म्हटलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून त्याने मला कलारंग मंचावर निमंत्रित केला आहे. अगदी ही कला आपल्या समोर सादर करण्याची संधी दिलेली आहे. असे मथोर मनाचे नवतरुण मित्र मंडळ चांबवडी यांच्या मी आमच्या मंडळाच्या वतीनं शतश आभार मानून श्रीरंग देवता या गावची ग्राम देवता आई सोळजाई माता, त्याचबरोबर आमच्या गावची ग्राम देवता श्री आकार वाकोबा आई विठ्ठलाई माता, श्री आकार वाकोबा आई विठ्ठलाई माता या देव देवतांच्या चरणी, या देव देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन चला निकटन, चला निकटन हरपुडे भेरवाडी सहर्ष कविता सादर करत आहोत. संगीताबाद सहर्ष कविता सादर करत आहोत. संगीताबाद अर्थात कोकणची लोककला, अर्थात कोकणची लोककला. रसिक हो, आपण सर्व मंडळी सुज्ञान आहात. आम्ही सर्व कलावंत अज्ञान आहोत. या ज्ञान कलावंतांच्या पाठीवर शाबास किती थांब द्याल एवढीच आपल्या चरणी अपेक्षा देऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकर देव
ज्यांच्या कृपा आशीर्वादानं ज्यांच्या छत्र छायेखाली आमचा हा नमन रूपी कार्यक्रम आमचे सर्व कलावंत यशस्वीरित्या पार पडत आहेत ते म्हणजे आमचे ग्रामदैवत आमची ग्रामदेवता श्री विठलाई माता। या विठलाई मातेच्या चरणी गीत अर्पण करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। धन्यवाद। आई विठ्ठलाई तुझी नावलाई हो 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 आई विठ्ठलाई तुझी नावलाई तुझी भक्तीने पूजा मी करीन। आई विठ्ठलाई तू सोड जाई आई विठ्ठलाई तू सोड जाई तुझी भक्तीने
पूजा मी करीन तू पाठ राखीन तुझी ओटी भरीन हर पुढे गावची आई मान करीन तू पाठ राखीन तुझी ओटी भरीन देवरुख गावची आई मान करीन आई विठ्ठलाई तुझी नवलाई हो आई विठ्ठलाई तुझी नवलाई तुझी भक्तीने पूजा मी करी तू भक्ती तुझी ओटी भरी हर पुढे गावची आई मान करी तू भक्ती तुझी ओटी भरी देवरुख गावची आई मान करी तुझी नवलाई रक्षणासाठी तू मालकीन तुमच्या जोडीला बदली ती घोडे करीन तू आई तू मान करीन तू आई विठ्ठलाई तू मान करीन आई विठ्ठलाई तुझी नवलाई हो आई विठ्ठलाई तुझी नवलाई तुझी भक्तीने पूजा मी करी तू पाठ राखीन तुझी ओटी भरी हर पुढे गावची आई मान करी तू पाठ राखीन तुझी ओटी भरी हर पुढे गावची आई मान करी तू पाठ राखीन तुझी ओटी भरीन आई विठ्ठलाई तू मान करीन युगाने युगात चालत आलेली
युगानुयुगे चालत आलेली देवा देव आणि असुरांची संघर्ष गाथा युगानुयुगे चालत आलेली देव आणि असुर यांची संघर्ष गाथा म्हणजे असुरांनी देवांना प्रसन्न करून असुरांनी देवांना प्रसन्न करून अमरत्वाचे वरदान प्राप्त करायचे आणि जीवसृष्टीला देवदेवतांना नामहरण करून सोडायचे. यानंतर देवांनी अवतार धारण करून त्या असुरांचा संहार करायचा, असुरांचा नाश करायचा अशी ते कथा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. कार्तिकेला गणेशाचे वरदान, कार्तिकेला गणेशाचे वरदान अर्थात कार्बन सुराचे कार्तिकेला गणेशाचे वरदान अर्थात कार्बन ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाय नमः. हे भक्ता जागा हो, तू माझी वर्षपटाला का करतायस? हे परमपिता ब्रह्मदेवास माझे कोटी कोटी प्रणाम. आता प्रणाम स्वीकार करावा ब्रह्मदेवा. हे भक्ता बोल, तुझी काय इच्छा आहे? हे सृष्टी निर्माता ब्रह्मदेवा मला वयाचे वरदान द्यावे. यासारखा या सृष्टीवर निर्माण सजीव याचा अंत निश्चित आहे. याचा उदय याचा अस्त होतोच, नाहीतर या सृष्टीचा नाश होईल. मग बघा उत्पन्न झालेल्या 84 लक्ष अडींपैकी देव, दानव, मानव, शैराक्षर, यक्ष, गंधर्व, उक्त पिशाच ज्यांपासून मरण येणार नाही, मी सदैव विजयी राहील आणि त्रिदेव माझ्या अधीन होतील हेच माझी इच्छा आहे. असे मला वरदान द्या. यासारखा तुला शिवपुत्र कार्तिकेशिवाय कोणाच्या यातून मरण येणार नाही असं मी तुला वरदान देतो. नारायण हा देवांचा दूत नारद यावेळी का बरं येत आहे? ओम नमो मंत्र शिवाचा ओम नमो मंत्र शिवाचा पिकळेश्वरात स्वर घुमतो ओम नमो मंत्र शिवाचा पिकळेश्वरात स्वर घुमतो
माझ्या उदयानंद विद्यानंद हृदयी माझ्या नांदतो. नारदा, योग्य वेळी आलास. स्वागत आहे तुझा. बोल. नारायण नारायण. अरे तारकासुरा, आज अगदी आनंदी दिसत आहे. नारायण नारायण. ही लोकात प्रमाण करणारा तू आणि माझ्या या आनंदाचे कारण तुला माहीत असून देखील तोंडावर ऐकायचे आहे ना. त्या ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलंय मी. देव, दानव, मानव, क्षय, राक्षस यांच्यापासून मरण नाही मला. नारायण नारायण. अरे तारकासुरा, तू तर त्या ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतला आहेस. तू शक्तिशाली बनला आहेस. म्हणून म्हणतो तू सर्व देवांना युद्धात पराजित कर. मग होशील या. बोल, कोणत्या देवावरती माझ्या वराची प्रचिती पाहू. नारायण नारायण. तारकासुरा, सर्वप्रथम वैकुंठपती विष्णुदेवावर स्वारी कर. त्यांना युद्धात पराजित कर. मग होशील या त्रिभुवनाचा राजा. नारायण याच तुझ्या विष्णुदेवानं सागर मंथनाच्या वेळी दानवाला मदिरा आणि देवांना अमृत दिला होता. याचाच प्रतिशोध घेणार हा तारकासुर. येतो. तुझ्या कामाला आता जास्त विलंब लावू नकोस. येतो मी. ये नारदा. या मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही. बहु बोलाचे
या नारादारात सांगितल्याप्रमाणे असाच जातो आणि त्या विष्णुदेवाला युद्ध आपल्या संपूर्ण सैन्यानिशी त्या विष्णुदेवाच्या वैकुंठाला घेरा द्या. चला निघा. भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार साथ दे रे पांडुरंगा तुझाची आधार साथ दे रे पांडुरंगा तुझाची आधार भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार साथ दे रे पांडुरंगा तुझाची आधार साथ दे रे
दुधाची आधार या ब्रह्मपुत्र नारद आपल्या वैकुंठावर स्वागत आहे. नारायण प्रभू या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. ब्रह्मपुत्र नारद या वैकुंठावर येण्याचे प्रयोजन नारायण आपण अंतर्ज्ञानी आहात. आपण सर्व काही जाणता. तो तारकासूर नावाचा दैत्य ब्रह्मदेवाच्या वराने फार शक्तिशाली बनला आहे आणि तो आता आपल्यावरच चाल करून आहे. तरी आपल्याला सावध करण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. ठीक आहे नारदा, या पण. ठीक आहे, येतो मी. शेष आसनी कमळ लोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. शेष आसनी कमळ लोचनी क्षीरसागरी हा देव माझा हरी. Ha ha ha!
शांत का आहेस? तुझं हे वैकुंठ माझ्या स्वाधीन काय आणि माझ्या चरणाचा दास बळीरा. तारकासुरा एवढा उन्मत्त होऊ नकोस, नाहीतर तुझा अंत निश्चित आहे. हेच तुझ्या मला तुझ्यामध्ये सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो, नाहीतर शरण ये या तारकासुराला. ब्रह्मदेवाच्या वराने फार उन्मत्त झालायस, दाखव तुझा पराक्रम. श्रीहरी, आपण असे भयभीत अवस्थेत असे झाले तरी काय? ब्रह्मदेवा, तो तारकासूर फार उन्मत्त झालाय, त्याने मला युद्धात पराभूत केलंय. श्रीहरी, माझ्या बदले फारच उन्मत्त झालाय. परंतु काय ब्रह्मदेवा? परंतु एक मार्ग आहे. आणि तो कोणता मार्ग तेव्हा सांगा. त्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे श्री महादेव आणि माता पार्वती त्यांच्यापासून जो पुत्र जन्माला येईल तो तारकासुराचा वध करेल. यासाठी श्री महादेवांची भेट घेतली पाहिजे. मग चला कैलास पर्वतावर. चला तर. नारायण नारायण कैलासावरी डमरू कैलासावरी डमरू वाजे नाद बघा गरजला हो माझा सांबा सदा शिव भोळा हो माझा सांबा सदा शिव भोळा. हरी, समर कुमार
ये नारदा ये या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. महादेवाच्या चरणी या नारदाचा कोटी कोटी प्रणाम. नारदा या कैलास पर्वतावर येण्याचे प्रयोजन. नारायण नारायण महादेवा तू ब्रह्मदेवाच्या वराने तारकासूर नावाचा दैत्य फार शक्तिशाली बनला आहे. नारायण काय नारदा एवढा शक्तिशाली आहे तो तारकासूर. होय महादेवा आणि तो आता आपल्याच कैलास पर्वतावर चाल करून येत आहे. तरी आपल्याला सावध करण्यासाठी या कैलास पर्वतावरती कशासाठी आला आहेस? नारायण हा शिवशंकराला सावध तर केलंच नाही ना? नारदा, समस्त देव साथीला या शिवशंकराचा दास बनवणार. या ब्रह्मांडाचा स्वामी होणार तारकासूर. हे शिवशंकरा, तुझा हा कैलास पर्वत माझा स्वाधीन कर. माझ्या चरणाचा दास बनव. तुझ्या कैलास पर्वतावर आला आहेस हे विसरू नको. आल्या पावली परत जा, यातच तुझे हित आहे. हे शिवशंकरा, तू तर स्मशानी वैरागी या कैलास पर्वताचा काय करणार? तो माझा स्वाधीन कर आणि माझ्या चरणाचा दास हो. तुझ्या सामर्थ्य असेल तर दाखव तुझा पराक्रम. या ब्रह्मांडाचा स्वामी झाला तारकासूर, एक सर्वभौम्य सम्राट. नारायण नारायण अरे तारकासुरा, तू या ब्रह्मांडाचा स्वामी झालाच खरा, परंतु ब्रह्मदेवाने दिलेला तुला वर आठव. नारायण नारायण ब्रह्मदेवाने दिलेला वर. नारदा, शिवशंकर तर कैलास पर्वत सोडून गेलाय. तर राहिली ती माता पार्वती, तिला हस्तगत करतो म्हणजे शिवपुत्र जन्मास नारायण आणि हा तारकासूर सदैव अमर राहील. तारकासुरा, शिवपुत्र कार्तिकेशिवाय तुला मरण येणार नाही हे लक्षात ठेव. त्याच्यापासून सावध राहा म्हणजे झालं. नारायण नारायण शिवपुत्र जन्मास यायला तरी हवा ना. असाच जातो आणि त्या पार्वतीला हस्तगत करतो. येतो अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून अंती
प्रणाम देवी, प्रणाम देव. आज कैलास पर्वतावर येण्याचे प्रयोजन देवी माझ्या वाराने उन्मत्त झाल्या त्या तारखासुराने ही लोकी हकार माजवला आहे. सर्व देवांना भयभीत करून सोडलं आहे. ब्रह्मदेवा, आपण सृष्टीचे निर्माते आहात, यावर काहीतरी मार्ग असेल ना? मार्ग एकच आहे देवी, आपला आणि श्री भोलेनाथाचा पुत्र जन्माला येईल, तोच तारकासुराचा वध करेल असे त्याला ब्रह्मदेवाचे वरदान आहे. परंतु देव, सत्य हे महादेवांना समजायला हवं. महादेवांनी समाधी धारण केली आहे. हो देवी, श्री महादेवांना सांगायची ती त्याची समाधी भंग तरी कोण करणार? देव, महादेवांची समाधी भंग करणं म्हणजे सृष्टीचा विनाश आहे. होय देवी, श्री भोलेनाथाने त्रिनेत्र उघडले तर सर्व काही भस्म होईल. यावर देवी मार्ग तरी कोणता? जर हे काम मदनाला दिले तर सोपे जाईल. मदन हे काम नक्की पार पाडेल. हे मदन, प्रकट हो. प्रणाम माते, काय आज्ञा आहे आपली? तुझ्यावर एक कामगिरी देत आहे. कामगिरी आणि कोणती माते? नारायण, नारायण. हे मदना, ब्रह्मदेवाच्या वराने तो तारकासूर नावाचा दैत्य फार शक्तिशाली बनला आहे आणि त्याच्या वधासाठी शिवपुत्र जन्मास येणं गरजेचं आहे. परंतु महादेवाने तर समाधी धारण केले आहे आणि हे काम आम्ही तुझ्यावर सोपवत आहोत. देवशी नारद, श्री शंभर महादेवांची समाधी भंग करणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देण्यात आहे. कार्य फार कठीण आहे. मदना, तू तुझ्या मनाने श्री भोलेनाथाच्या मनाचा वेध घे आणि बिलिनीचे रूप धारण करून मी तुला सहाय्य करेल. कसे आहात ना माते? माते, या सृष्टीच्या जनकल्याणासाठी आणि त्या दुष्ट तारकासुराच्या वधासाठी शिवपुत्र जन्माला येणे आवश्यक आहे. देव हो, या कार्यामध्ये मी सफल होईल असा मला आशीर्वाद द्या. नारायण, नारायण. शंभू महादेवांनी तर याच ठिकाणी समाधी धारण केली आहे. हे शंभू महादेवा, या मदनाच्या आपणास कोटी कोटी प्रणाम. हे शंभू महादेवा, आज आपला हा प्रिय भक्त आपली समाधी भंग करण्यासाठी आले आहे. प्रभू, मला क्षमा करा. त्या दुष्ट तारकासुराच्या वधासाठी शिवपुत्र जन्माला येणे आवश्यक आहे आणि हे सत्य आपल्याला कळावे म्हणून प्रभू मी आपली समाधी भंग करतो. हे मदना, मी शिवराज सिद्धेश्वर, तू माझ्या स्वामीची समाधी भंग करू शकत नाहीस. मी तुला युद्धाचा वाद करतो. हे मदना, तू मला मार्गे बरसा. याचं तुझं हित आहे. मदना, आणि माझा शंभू महादेवाला तू शरण ये. हे मदना, माझ्या स्वामीची समाधी भंग केलीस तर या सृष्टीमध्ये हात मागेल. माझ्या शंभू महादेवाने त्रिनेत्र उघडले तर या सृष्टीचा विनाश होईल. मदना, तू आल्या मार्गे बरसा. यातच तुझे हित आहे. नाही तर युद्धाचा वाद स्वीकार. मदना, हे मदना, माझ्या शंभू महादेवाला तू शरण ये. यातच तुझे हित आहे. हे मदना, मी शिवराज सिद्धेश्वर, तुझ्या युद्धाचा वाद करतो. तू माझ्या मार्गे बरसा. नाही तर या सृष्टीमध्ये हात मागेल. या
दौरा त्या तारकासुराने लोकांमध्ये धुमाकूळ घातल्यामुळे सर्व देवांना तुमच्या सहाय्याची गरज आहे. म्हणून मदनाने तुमची समाधी भंग करण्याचा भेद आखला. त्याचे तर आपण जाणून भस्म केले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका. देवांचे रक्षण करा हीच माझी विनंती. पार्वती तुम्ही सर्व निर्धास्त राहा. मी पाहतो त्या तारकासुराला. चला तर आपण कैलास पर्वतावर. अशा तऱ्हेनं मदनाने सर्व देवांच्या सीमासाठी शिवशंकरांची समाधी भंग केली. माता पार्वती आणि शंभू महादेव कैलास पर्वतावर गेले. आज 1 वर्ष रोखली काही पुत्र प्राप्तीची काहीच वार्ता नव्हती. सारे देवांची प्रवृत्त होते. अखेर उजाडली ती सोनेरी पहाड. शिवशंकर आणि माता पार्वती यांचा उदरी बाळ कार्तिकेयने जन्म घेतला. तो बाळ विविध कलागुणात संपन्न असा होता आणि तो त्या श्री गणेशाची आराधना करत होता. यापुढील कथा संपूर्ण रंगमंचावरती पहा. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. उठ भक्त कार्तिके, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावरती प्रसन्न झाला आहे. बोल तुझी काय इच्छा आहे? प्रणाम करतो तुम्हाला. कार्तिके बोल तुझी काय इच्छा आहे? हे परब्रह्मा परमात्मा, तो तारकासुर नावाचा दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याने सर्व देवांना भयभीत करून सोडले आहे. त्याला मारण्यासाठी मला दिव्य शक्ती प्राप्त व्हावी हीच माझी इच्छा. हे बाळ कार्तिके, हे माझे मयूर वाहन मी तुला देत आहे. त्यावर तू आरूढ हो आणि त्या तारकासुराचा वध कर. हे मयूरा प्रकट हो. हे मयूरा प्रकट हो. अशाच तऱ्हेनं तो परब्रह्मा परमात्मा श्री गणेश कार्तिकेयवरती प्रसन्न झाला आणि त्याने सर्व मयूर वाहन केले आणि
या ब्रह्मांडाचा स्वामी झाला तारकासूर. समस्त देव साथीला सर्व राज्य बळ करून सोडला. त्या ब्रह्मदेवाच्या वराने फार उन्मत्त झाला आहे. दाखव तुझे सामर्थ्य. रसिक हो, अशा तऱ्हेने शिवपुत्र कार्तिकेयच्या हातून तारकासुराचा वध झाला.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते। गणरायाच्या देवळात जाऊन डोळे भरूनी रूप त्यांचे पाहून चल 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 ग सजनी दर्शन घेऊ हो 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 ला 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 हो 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 ला 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 गणरायाच्या डोळे भरून चल 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 सजनी दर्शन घेऊ हो ला 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 ला
म्हणू तुझे गुणगान गाऊ चल चल वर्ग सजनी दर्शन घेऊ हो 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 ला 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 हो 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 ला 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 तन मन धन अर्पण कराया हे गणा आलो तुला पूजाया तन मन धन अर्पण कराया हे गणा आलो तुला पूजाया पुर शिवाचा बाण भ्रष्ट जनांचा काळ पुर शिवाचा बाण भ्रष्ट जनांचा काळ या रंगानी देवा रंग भराया
पहा